पण प्रेम आहे देवावर. माझा पांडुरंग आहे, सोयरा आहे, माझा जीव लागाय वाचवायला. सुळरोला चंद्रभागेच्या किनारी एक लक्षात राहू द्या, आपल्यावर जेव्हा संकट येतं ना तेव्हा आपली सुद्धा पाठ फिरवतात. ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे नसतात त्या दिवशी जगाची तारांबळ असते. हे माझं वाक्य लक्षात ठेवावं महाराज. ज्या दिवशी आपली तारांबळ असते त्या दिवशी जगाच्या खिशात पैसे नसतात. ज्या दिवशी आपण गरीब असतो त्या दिवशी जग गरीब असतं. ही नियत आहे. लोक हसू लागले बघा, लय देवाची भक्त होती ना, असं झालं तसं झालं. पण भगवंतावरती तिचं एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं. जनाबाईला सुळावरती देण्याकरता सुळ रोवला, पण भक्ती प्रेम एवढं मधुर होता की रोवलेल्या लोखंडाच्या सुळाचं पाणी झालं. जनाबाईला पाहिलं होतं प्रेम प्रीतीचे बांध. अजून दुसरं उदाहरण सांगतो प्रेमाच्या बंधनात. रानाने विष दिया मारो अमृत पिया, मीरा गोविंद गोपाल जाने बैठे संतों के संग रंगे मोहन के. मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली गली होती गुन. ऐसे लगी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हर गुन गाने लगे. येतं पूर्ण पाठ कराय नसते तर एवढंच पाठ करायचं. ना 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 ना. विष का प्याला राजा जी ने भेजा, पिवत पिवत मेरा हासी रे, मेरा नाची रे, मेरा नाची रे, मेरा नाची रे, मेरा नाची रे. पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे, मेरा नाची रे. विश्वका प्याला राजा जी ने भेजा, मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू अपने मंदिर में बैठ बैठ कर हरि गुण गावत मैं नाचूंगी नाचूंगी नाचूंगी. ए मेरे देवाच्या भक्तीत जर नाचशील, लक्षात ठेव राजाची पोरगी आहे, मारायचे लई प्रयत्न झाले तुला. मग देवळा राजाची राणी जवळ आली. पुरीची आई, पुरी काय अवतार करून घेतला? आई मी 4 वर्षाची होती, तुम्हाला देवळात घेऊन गेले होते सत्याला. तिथं गेल्यानंतर मी कृष्णाला पाहिलं. मी म्हणलं ते तुला कृष्ण किती सुंदर आहे. काय म्हणली माहितीये तू? लग्न करते का?
मी म्हणलं का नाही कृष्णाशी लग्न करणार आहे, झालंय माझं लग्न आहे, माझा नवरा आहे कृष्ण. अगो डोक्यावर पडली काय पुरे, लग्नाला आली 16 वर्ष झाली, 17 वर्ष झाली, लहान होती तोपर्यंत बरं वाटत होतं. मी रे सगळ्यांना सांगायची देव माझा नवरा आहे, देव माझा नवरा आहे, देव माझा नवरा आहे, मी कृष्णाची बायको आहे. लहान होती तोपर्यंत कौतुक वाटायचं. मी रे अगं मोठी झाली, लोक काय म्हणतील तुला, देवाला सोडलं म्हणतील ग मी रे, जाटा वाढवणे. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, राधा 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 राधा रमण हरी बोल. पुरीच्या आईनं दरवाजा लावून घेतला, कुलूप लावलं. मर देवळात बदनामी होण्यापेक्षा देवळात मेलेली चांगला. दासी ठेवली, दासीला सांगितली हिच्या पोटा पाण्याची व्यवस्था करा. दासी दररोज जेवणास ताट बनवायची, डबा घेऊन यायची आणि दरवाजाच्या फटीतनं डबा आत सारायचा. मीराबाई आतमध्ये जेवायचं, भजन करायचं. जेवण्यापुरतच फक्त थांबल्या. शिंक जांभई खोकला तुकाची वेळ गेला, नाही तर राधा राधा, राधा राधा, राधा राधा लई नाचायच्या मीराबाई, डोलायच्या मस्त पैकी. 6 महिने दासी डबा घेऊन आली. किती महिने बोला की कीर्तन होत आले. 6 महिने डबा घेऊन आली दासी आणि एक दिवशी आजारी पडली. ते कोण, दासीने पोराला सांगितलं. पोरग 20 वर्षाचं होतं. ए पप्या काय, आता राजाच्या पुरीला डबा देण्याचं काम माझ्याकडे, त्याचा पगार मिळतो, स्वयंपाक करून घालते, स्वयंपाक केलाय, आजार आहे, जा आणि त्या मीराबाईला डबा देऊन ये जा. दरवाजाच्या खालून डबा सारायचा, आतमध्ये यायला प्रवेश नाही आपल्याला, कुलूप आहे त्याला बाहेरनं, जा बरं. ते गेलं, नादावलेलं होतं, डबा घेऊन गेलो. मीराबाईचं आतमध्ये भजन चाललं होतं. राधा राधा, 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 राधा राधा. गोड लागतं ना कानाला, राधा राधा. अरे राधा गोडच लागते महाराज कानाला. तिचं नामस्मरण केल्यानंतर कुठली होत नाही बाधा. तिचं नाव आहे राधा. तिचं नाव उलट लिहिलं तर कृष्णाच्या डोळ्याला लागत होत्या धारा. तिचं नाव आहे राधा. राधा शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागलाय कान्हा, तेव्हा जी पूर्ण झाली. तिचं नाव आहे राधा. रच्या पुढे कोण उभा करावा लागतो, कान्हा. दच्या पुढे कोण द्यावा लागतो, कान्हा. शिवाय जे अधुरे अपुरे अर्धे, तिचं नाव आहे राधा. क्षण डबा साधला, पण चतुर होतं ते दायगुडेवाडीत. टाचा उचलल्या त्यानं आणि खडकीत नाक पाहिलं. कसले पाहू म्हणे मीराबाई. साधी होती महाराज, काय तेज होत तिचं चेहऱ्यावर, जटा वाढलेल्या, देवाच्या भक्तीत वेडी झाली होती. तिच्या चेहऱ्यावर तेज होत, प्रखर तेज, चव लक्ष्मीच. नाचत होती, बगवी कपडे घातलेली, केस लांबलेली, हातामध्ये एका खांद्यावर विणा होता, गळ्यात विणा, हातात चिपड्या, नाचत होती. राधा राधा, राधा राधा, राधा राधा. माझी विनंती आहे तुम्हाला, सप्त्याला या येऊ नका, कीर्तनाला या येऊ नका. कोणाचं कीर्तन चांगलं होईल, कोणाचं तुम्हाला आवडायचं नाही. मनाचे चोचलेत आपल्या, एकदा देवाचं वेळ लावून घ्या. वेळ व्हा कधीतरी. 365 दिवसातल्या कमीत कमी एखाद्या दिवशी देवळात जावं, देवान डोळे भरून पाहावं, त्या पांडुरंगाला पाहावं, कृष्णाला पाहावं. वेळ व्हावा कधीतरी त्याच्याकडे पहा डोळे भरून. कधीतरी त्याच्यासाठी आसवड हळा. काय सुंदर असेल जरा आणा डोळ्यासमोर. राजाची पोरगी 16 वर्षाच्या मीरा देवळात आली. गाव म्हणतोय देवाला सोडलं रे पोरीला. अरे देवदासी झाली. लग्नाला आलेली पोर वायाला गेली रे, चक्र वाढवल्या. आणि नाचायला लागली मीराबाई, हसायला लागले राजाला. काय रे राजा, अरे वाटोळ केलं पोरीचं. कशाला लावलं त्याला भजन कीर्तनाला, कशाला घेऊन गेला देवळात. अरे वेडा काय. एखाद्या वेळेला तुमचा नवरा जर म्हणला देवळात जायचं नाही, खरं सांगा, आणि तुम्हाला भजन लय आवडत असेल, भजन सोडाल का नवरा सोडाल? भजन
जरा जरा भजनाचं. राधा 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 राधा. त्यानं टाचा उचलला भाऊ, ऐकता ना दादा महाराज, अशा टाचा उचलला. पाहिलं होती ना काय सुंदर दिसली मीराबाई, वेळच लागलं त्याच्या डोळ्यासमोरच जाय ना कोण, मीराबाई. घरी आलो येडवणीच करायला, आई काय लग्न केलं तर मीराबाईशीच करेल. दासी म्हणली बावळ्या वेळा झाला काय, देवाला सोडलेली बाई आहे ती, आणि नाला लागतोय तिच्या. अरे जटा वाढवल्या, गाव नाव ठेवतोय, अख्ख्या नगरानं हाकलून दिलेली बाई. देवळात आली, दरवाजा लावून घेतला, राजानं कुलूप लावलं, 20 पाजलं, मेली नाही. आणि कुशाल नादाला लागला, आणि राजाची पोरगे उभं कापतील तुला. माझ्याजवळ म्हणला एवढं भान, गावात म्हणू नको, मारून टाकतील तुला. ते म्हणलं आई लग्न केलं तर मीराबाईशीच काम. अन्न सोडलं, पाणी सोडलं, मीराबाईशी लग्न करायचं. आवडली मीराबाई, प्रेम जडलं मीराबाईवर. भाळला 8 दिवस डबा घेऊन यायचा, तास आवडून बघत बसायचा. 9व्या दिवशी दासी आली, उदास दिसली. मीराबाईनं आतनच पाहिलं खिडकीतनं, दासीबाई उदास दिसता. ती घाबरलेली, ताप आलेला. गाव नाराज आहे. मीराबाई काय सांगा तुम्हाला, आजारी पडले होते, पोराला पाठवलं होतं, डबा घेऊन आला होता, खिडकी उघडी राहिली तुमच्याकडनं. तुम्हाला पाहिलं हो आमच्या बाबा, पोरानं पाहिलं, तुम्हाला वेळ लागले तुमचं. जेवण काय होईना, उदास झाले, देवदास झाले, नुसतं पडलंय घरी, पाणी पित नाही, अन्न खात नाही, मरेल हो 1-2 दिवसात. मीराबाई लग्न करायचं म्हणतोय तुमच्या बरोबर, आम्ही गरीबानं काय करावं, काय दुर्बुद्धी सुचली मला, पोराला पाठवलं, गरीबानं राहावं का मरावं, कापून टाकतील हो तुमच्या आई बाबा मला. मीराबाई म्हणला एवढंच नाही, त्या लग्नच करायचं ना माझ्यासाठी, माझ्याशी. हा द्या पाठवून, तुमच्या बरोबर द्यावं पाठवून. खरं सांगता आव दे. आता आलं ते उडायचं नाही लागलं, बाबा लगीन करून. मीराबाई वय म्हणल्या, मीराबाई वय म्हणल्या, दरवाजा उघडला, आतमध्ये आ. लग्न करायचंय तुम्हाला माझ्याशी? हो मीराबाई. काय कराल? चंद्र तोडून आणून, सूर्य बांधून ठेवी, गिनी गोल काढून जनावरांना घालीन, काय काय असतं पहा तुम्ही, तुमच्यासाठी काय पण. मीराबाई म्हणलं काय पण करणार हो. मग भजन आपण दोघं मिळून आधी देवावर प्रेम करू. प्रेमाचं बंधन सांगतो, देवावर प्रेम कर. ठरलं? ऐका, किती दिवस भजन करायचं? 6 महिने. मीराबाई तुम्ही जर माझी पत्नी होणार असाल ना, 6 महिने नाही, 6 वर्ष तुमच्या बरोबर भजन करायला, फक्त तुम्ही होय म्हणले. मीराबाई म्हणल्या मी नाहीच म्हणली नाही तुला. ये माळ घातली त्याला, राहिला शेजारी उभा. एकटक बघायचं कृष्णा, एकटक. इतका सुंदर होतात. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलोडी झाली वेळी, मदन पोटाले परा पुढे कोण इकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, तेने वेदिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. लागले 2 जण नाचायला. किती महिना नाचायचं होतं महिला मंडळ? 6 महिने ठरले. आपल्याला तर अर्धा पाऊण तास जास्त निघाला, पुढं 15 मिनिटं झालं दम निघत नाही. 6 महिने नाचायचं ठरलं, आणि दोघं नाचायला लागले, मीराबाई आणि दासीचं पोरग. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. जेवायला आहे का सगळ्या? जेवायला आहे का सगळ्याला? अरे आहे का नाही? ज्यांचा आवाज मोठा येईल त्याला पहिली पंगत, आधी महिला मंडळ. ताट बसा थोडं. तुम्ही माझ्या सगळ्या बहिणी आहात, त्यामुळे तुमचा आवाज मोठा आला तर पहिली पंगत तुम्हाला. मी सगळ्या तुमच्या बाजूने, आखाच्या आखा, त्या काळजींच्या बाजूने, तुमच्या बाजूने. पहिल्यांदा तुम्ही. अन्याय निवाडा स्वतः काका करतील. ताट कसा? हा जय जय राधा रमण हरी बोल म्हणा. आता ऐका, जय जय राधा रमण हरी बोल. कुणाचा आवाज जास्त? पहिली पंगत पुरुषाची. दुसरी संधी देऊ का तुम्हाला? ठीक आहे.
जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल. आणि तुमच्या बाजूने तरी तुम्ही आवाज काढा बरं. अजून एकदा शेवटच्या संधी यांच्या बाजूने जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल. अरे मी तुमच्या बाजूने काय नाही, तुमच्या बाजूने महिला मंडळ अख्खाच्या अख्खा तुमच्या बाजूने शेवटची संधी. जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल. तुमच्या बाजूने परत बोर्ड मारून आमच्या बाजून पण चालू झालं पाहिजे. जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि किती मिनिटं माहिती आहे? 5 मिनिटं. कोणाकोणाचं भजन चाललंय? दासीच्या पोराचं आणि तुम्ही विसरले स्वतःला भजना. हो दासी पुत्र जी मीराबाई उघडा डोळे. का लग्न करायचं होतं तुम्हाला माझ्याशी? हा तुम्ही आलता ना माझ्याशी लग्न करायला माझ्याशी. तुम्ही म्हणला आम्ही 6 वर्ष भजन करायला तयार आहे. मीराबाई बेड्या झाल्या का तुम्ही? अहो भजन करायचं लग्न करायचं होतं ना तुला माझ्याशी? नाही. अरे तू तर लग्न करायचं म्हणून 8 दिवस जेवलं नाही म्हणे. मीराबाई येड आहे का तुम्ही? मी अरे तुला लग्न करायचं होतं ना. दासी पुत्र मीराबाई म्हणला मीराबाई अहो तुमच्याशी लग्न केलं असतो पण माझं लग्न आधीच झालंय. कुणाबरोबर? ते काय समोरच्या कृष्णा बरोबर. आणि ते न सुटे काही गेले हे प्रेमाचं बंधन. आता राहिलंय भावाचं बंधन. तुम्ही काळजी नका करू मी आज सांगणार नाही. पुढच्या वर्षी तारीख दिली तर सांग. सगळं आज सांगून पुन्हा देते तारीख. बुवा बदलून लावायची सवय इकडच्या भागाला.
दिली पुढच्या वर्षीची तारीख म्हणले ते समजा. हा सागर महाराजांना मागच्या वर्षी कीर्तन चांगलं केलं होतं, प्रेमाचं बंधन ऐकलं होतं, भावाचं बंधन ऐकायचं राहिले तर येऊ तुमच्या गावाला. बघूया, मी पण परीक्षा घेणार आहे. अजिबात सांगणार नाही भावाचं बंधन, फक्त 2-3 प्रमाण देतो म्हणजे तुकोबराय मला माफ करतील, मला स्वारी म्हणावं लागणार नाही तुकाराम महाराजाला. भाऊबळ्याकडे हिरेनाकडे करत यावेळी कैसा हरी अजून भावी विनदेव नकळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे म्हणून तो कामाने भावे तो कामाने भावे आकारावे. कशाच्या जीवावर प्रीतीचा हिकळ घाली पदरासी पीळ सर्व दिवाळ मागे पुढे पितासी. बापाचं लेकराचं जसं प्रेम असतं तोच भाव देवाचा असतो. हाय का एखादं उदाहरण आहे. कालिदासांनी पण केला होता, फक्त रामाच्या पाया पडेल, कृष्णाकडे जाणार नाही. द्वारकेला नेलं, हे गेले पण पाया नाही पडणार म्हणले देवळात. उडून गेलं कालिदासाला. अहो बघा, अहो म्हणे मी कृष्णाचा भक्त आहे, रामाचा भक्त आहे, कृष्णाचा नाही. तिथं कृष्ण होता. देवळा चरणी वाजवते, खांद्यावर राधिकेचा हातात बासरी, देवळा चरणी घोंगड वगैरे सगळं हे तिथं गेले. हे म्हणले बघा कृष्ण दिसला तर पाया पडणार. कालिदासाचा भाव शुद्ध असल्या कारणाने, कालिदासाच्या प्रेमा खातर भावा खातर श्रीकृष्णानं हातातली बाजरी ठेवून दिली. देवळा चरणी होता तो समचरणी झाला, एक पाय पुढे दुसरा पाय माग, आणि बासरी खाली ठेवून धनुष्य हातात घेतला आणि रामाची भूमिका साकारली. का तो कामने भावे तो कामने भाव भेद दे करावे प्रेम प्रीतीचे बांधील. त्यामुळे प्रेमाचं बंधन भावाचं बंधन. स्वामी कृष्णानंद सरस्वतींनी 1 रुपयाचं गुलाबाचं फुल कृष्णासाठी 1,11,111 रुपयाला राहील. वर्गणी नाही दिलेले. दायगुडेवाडी, वायसेवाडी, अकोले, ज्यांची वर्गणी राहिली त्यांनी वर्गणी आणून द्या. 100, 200, 300 तर देऊच नका. 500, 1000, 2000 दिली पाहिजे. 1500 मिळतात ना महिन्याला, 5-6 महिन्याचं द्या की आणून सप्त्याला. लाडक्या बहिणींनो, आजपासून मी तुमचा भाऊ झाले कीर्तन आणि तुम्ही माझ्या बहिणी. पटकन बोला. बहिणी कुणाच्या? भावाच्या. अरे बोला ना बहिण्यांनो. बहिणी कुणाच्या? बहिणी कुणाच्या? बहिणी कुणाच्या? म्हणजे 1500 रुपये कुणाचे? असं प्रेमाचं बंधन फक्त ठेवा, हा संदेश देतो आणि झालेली सेवा रामाच्या चरणी अर्पण करून थांबतो. झालंय कीर्तन, प्रेमाचं बंधन तुमच्या समोर सांगितलं. चांगलं वागा, चांगलं राहा. खरं प्रेम कोणतं? आईचं बाळाचं खरं प्रेम आहे, बापाचं लेकराचं खरं प्रेम आहे. तेव्हा या खऱ्या प्रेमाला जागा. किंवा भक्ताचं देवाचं खरं प्रेम आहे. देवावर प्रेम करून पहा, देशावर प्रेम करा, धर्मावर प्रेम करा. आपलं गाव, आपला परिसर स्वच्छ ठेवा, आपल्या गावाची माणसं मोठी करा, हा संदेश देतो. माझ्या दादांनो, चित्राला महत्व नसतं, चारित्र्य जपायला शिका. चित्र आज आहे उद्या नाही. माझं चित्र छापलं, पत्रिकेवर छापलं, बघितलं. पत्रिका माझ्या मोबाईलला पाठवली होती वैष्णवदाईने. काय चित्र दिसतंय, सेकंड इयरचं आहे माझं चित्र. ते फेटा घातलेला, किती बरोबर आपण चित्रमय झाल्या माझ्या चित्राच्या. नाही राहिला जुना फोटो आहे ना, तोच व्हायरल झाला सगळीकडे. आता कुठेही आहे तोच फोटो, पण असे नका, ते चित्र आहे. चित्र आज आहे उद्या नाही. चारित्र्य चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत टिकलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. जरा नवऱ्यांच्या किमती ठेवा. माझ्या आयानो, नवरा असा विना घेऊन उभा राहत असेल, तिकडे टाळ घेऊन उभा राहत असेल, सत्कार जात असेल, कीर्तन जरा चांगलं बोला त्याला. असं तुम्ही काजू बदाम असं त्याला खायला घातले पाहिजे, मनुके असे घातले पाहिजेत, लाडू केले पाहिजेत, नवसाला खायला दिले पाहिजे. माझा नवरा देवाच्या नादाला लागला, घरी गेल्याकडे दिष्ट काढली पाहिजे. काळजाचा एक ठिपका, तर रोज काळजाचा एखादा ठिपका कानाच्या मागे लावला पाहिजे का? आमच्या बाया म्हणतात, माहित आहे किती चालीच आहे ते बाप. खरंच भाग्यवान आहे तुम्ही, असा पती तुम्हाला. बस ही आजन्म जोडी तुमची चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहावी. तुमचा आदर्श पंचकृष्ण घ्यावा. माझी बहीण आहे आणि अमोल महाराज माझे चांगले मित्र आहेत. तुम्ही सगळी माझी माणसं आहात. सगळ्यांच्या पायावरती नतमस्तक होतो. थोडा वेळ झाला, थोडा म्हणजे बहुत वेळ झाला, वाढ वेळ झाला, 9:30 वाजले, पण हरकत नाही. मी कंबर बांधताना एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणलो होतो.
त्याच्यावर आता जय विठ्ठल ऐकामध्ये आले विठ्ठल विठ्ठल. बरं नुसती प्रेमाचीच बंधनं सांगितली, अजून भावाचं बंधन पुढच्या वर्षी सांगायचंय मला. बघू आता आले देवाची क्षमा. येऊ द्या बरं सगळ्याच्या हातवर.